नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला रेश्मा शशिकांत रेवतकर वय वर्ष 51 या आपल्या पतीपासून 2019 साली घटस्फोट घेतल्यानंतर तात्या टोपेनगर येथील सुरेश अपार्टमेंटमध्ये राहत होत्या। त्या त्यांच्या मित्र शशांक ज्ञानेश्वर गजबिये याच्यासोबत राहत होत्या। मात्र आरोपी शशांक गजबिये हा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता। वारंवार मारहाण करून तिच्यावर अत्याचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे। 9 एप्रिल रोजी आरोपीने महिलेवर मारहाण केल्याचे समोर आले। या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने 10 एप्रिल रोजी रात्री आपल्या राहत्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली। या घटनेनंतर बजाजनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती। मात्र पुढील चौकशीत आणि फिर्यादीच्या तक्रारीनंतर आरोपी शशांक गजबिये याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 108 भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत। यामध्ये एक रेश्मा रेवतकर नावाची महिला आहे। ती महिलेने दिनांक 10/4/2026 ला रात्री 1:30 ते 2च्या सुमारास त्याच्या सोसायटीच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली। त्या संदर्भात त्याच वेळी आमची पोलीस तिथे पोहोचले होते। पोलिसांनी पोहोचून तिला हॉस्पिटलला नेले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला। मग त्यानंतर आम्ही त्या प्रकरणात मर्ग दाखल केला। मर्ग दाखल केल्यानंतर चौकशी अंती याच्यामध्ये काल दिनांक 17/4/2026 ला अपक्रमांक 177/26 कलम 108 प्रमाणे ती जिच्यासोबत राहत होती तिचा नवरा शशांक गजबिये, जे तो शशांक सांगत आहे की मी 2-3 महिन्यापूर्वी तिच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि परंतु लग्नाचा त्याच्याकडे असा कोणताही पुरावा आम्हाला त्याने दिला नाही, परंतु तो त्याच्यासोबत मागील 2 वर्षासोबत राहत होता। त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास WFI गिरे मॅडम करत आहे। आरोपीला अटक करण्यात आली।